आपल्या विवाहाचे जे स्वप्न मी पाहिले होते ते पूर्ण झाले। पालीच्या पठारावर आपला विवाह सोहळा संपन्न झाला। त्यावेळी मला मनापासून आनंद झाला होता। परंतु विवाहाच्या दुसऱ्या दिवशी नकळत आपल्या वैवाहिक आयुष्यात तणाव आला। त्यामुळे माझा क्रोध अनावर झाला होता। आणि म्हणूनच मी तुला तुझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण करायला सांगतो। तुझी ऊर्जा असीम आहे, त्या ऊर्जेचे स्मरण कर, म्हणजे त्या ऊर्जेला आपणहून आपली वाट सापडेल। तुम्ही राजे आहात, तुम्हाला तुमची प्रजा अत्यंत प्रिय आहे। तुम्ही तुमच्या प्रजेसाठी क्षणाची ही वाट न पाहता धावून जाता। होय महसा, मी तुला आधी सांगितल्याप्रमाणे ते माझे दायित्व आहे। तुमचे अगणित भक्त आहेत। कोणत्या भक्तासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची कल्पना नाही। मला याचे भय वाटते की आपण कोणत्या भक्तासाठी मला तर सोडून जाणार नाहीत ना। माझी केवळ एकच इच्छा आहे, आणि ती म्हणजे तुम्ही सदैव माझे राहा। महसा, काळजी करू नकोस। मी आधी तुझाच होतो, आत्ताही तुझाच आहे, आणि भविष्यातही तुझाच असेल, हे सत्य आहे। महसा, मी लवकरच तुला एक भेटवस्तू देणार आहे। कोणती? ती फारच विलक्षण मनोरंजक अशी वस्तू आहे।